नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे. भूकंपामध्ये स्त्री आधार केंद्राच्या मार्फत त्यांनी जे केलेलं काम आहे ते गेले 30 वर्ष झालं अजून सातत्यानं एकूण महिलांची गरज लक्षात घेऊन ते काम सुरू आहे. फार कमी अशा संस्था आहेत की ज्या भूकंपानंतर तिकडे पाठपुरावा ठेवून सातत्यपूर्ण रीतीने काम करतायत. नीलमताईबद्दल बोलायचं तर अनेक विषय आहेत, अनेक गोष्टीबद्दल बोलता येईल, पण आजच्या मुलाखतीमध्ये भूकंपाच्या वेळेला स्त्री आधार केंद्रांनी केलेलं काम आणि गेले 30 वर्ष सातत्याने त्या विषयातला पाठपुरावा एवढ्याच विषयावरती आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार. नमस्कार. 1993 जेव्हा भूकंप झाला, खरं तर त्या पूर्वीपासूनच स्त्री आधार केंद्राचं तुमचं काम आहे, तर नेमकं त्यावेळची परिस्थिती म्हणजे इतकी मोठी आपत्ती होती, तेव्हा तुम्ही कशी रचना केली आणि तुम्ही स्त्री आधार केंद्राचं काम कसं सुरू केलं? एक तर स्त्री आधार केंद्राच्या वतीने, नंतर आता मी विधान परिषदेची उपसभापती आहे आणि शिवसेनेची नेता आहे, तर 30 वर्ष भूकंपग्रस्तांच्या या व्यथेला झाली आणि किल्लारीला जो प्रलयंकारी भूकंप झाला होता त्याच्यात अनेक जण मृत्युमुखी पडले, अनेक कुटुंबांची वाताहत झाली आणि तरीही लोक परत उभे राहिले आणि या सगळ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्याच्यामधून सुटका, त्याच्यानंतर त्याच्यात मदत कार्य, त्यामध्ये पुनर्वसन आणि त्याच्यानंतर विकासाकडची वाटचाल, या 4ही टप्प्यांवरती आम्ही लोकांच्या, महिलांच्या सोबत होतो. आणि त्यावेळची परिस्थितीकडे जाण्याच्या अगोदर मला श्रद्धांजली व्यक्त करणं आवश्यक आहे. आम्ही आज किल्लारीलाही जाऊन तिथे हे केलं, अभिवादन केलं. त्याचबरोबर तिथे आता जी उद्ध्वस्त झालेली गावठाणं होती तिथे आता फॉरेस्टला बोलून 2016मध्ये माझ्याच ते लक्षात आलं की गावात 93 पासून 2000 पर्यंत घरं बांधून झाली, पण 2000 ते 2015 पर्यंत जुनी घरं तशीच धूळ खात पडलेली. म्हणजे आपलंच स्वतःचं मृत्यूचं ज्याला आपण म्हणू स्मारक केल्यासारखं गावची मानसिकता होऊ शकते. आणि म्हणून मग मला अंदाज आहे माझा नंदकरजी की भारतात नव्हे जगात हे एक उदाहरण असेल की ज्या ठिकाणी गावठाणाच्या जागेवरती सामाजिक वनीकरण करून गावातल्या लोकांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न होतोय. आणि आज मी जवळजवळ त्यांच्याकडून अहवाली मागितला आहे. 15-16 गावांमध्ये 4-4, 5-5 एकरवर एवढी पाण्याची टंचाई असून सुद्धा बाहेरून पाणी न आणता झाडच अशी लावली आहेत की जी जमिनीतल्या ओलाव्यावरती टिकू शकतील. त्यांनाही मी भेटी दिल्या. तर मी आज हे जे सगळे प्रयत्न झाले सर्वांच्या वतीने, राजकीय पक्षांचे असतील, ज्यांनी मदत केली त्या डोनर्सचे असतील, सामाजिक संस्था असतील आणि जनता, या सगळ्यांना या दुःखातून उभारी येऊन परत उभे राहिले, हे खरंच वेगळं उदाहरण आहे. रचना आणि परिस्थितीचा जर का विचार केला तर मी असं म्हणेन की एखादा संपूर्णपणे घरट्यावरती कोणीतरी गदागदा नाचावं किंवा काहीतरी उद्ध्वस्त करून टाकावं ठोसे देऊन, अशा पद्धतीने घरं मोडलेली, घरात माणसं आहेत की नाही हे शोधायचं म्हटलं तरी अवघड होती परिस्थिती. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा सुरुवात झाली तर ढिगाऱ्यांमधून प्रेतं काढण्याचं काम चाललं होतं. आम्ही पोचलो सास्तूरला, किल्लारीला. तर किल्लारीच्या बरोबर आसपासची जी सगळी गावं आहेत त्या गावांच्या मध्ये सुद्धा आम्ही जेव्हा कामाला गेलो तर आम्ही एक सुरुवात केली तर 8 ते 10 जण होते. आम्ही नागपूरला राज्य महिला आयोगाचं अधिवेशन होणार होतं, त्यासाठी मी मुंबईहून जाणार होते आणि संभाजीनगरला एक आमच्या महिला स्वयंसेवकांची जीप 5-6 जणींची नागपूरकडे निघालेली होती पुढे तयारीसाठी. तर त्यावेळेला जसं कळलं की असा भूकंप झालेला आहे सकाळी, तर त्याबरोबर मी फोन केला त्यांना. आणि रोज आमची पद्धत, तेव्हा काही मोबाईल फोन नव्हते, की रोज एक सकाळी निघायच्या आधी फोन करायचा. तर आमची ज्योती कोटकर म्हणून सहकारी होती, मैत्रीण, पण ती आता गेल्या वर्षी तिचं निधन झालं. तर तिला म्हटलं की ज्योती तुम्ही गाड्या फिरवा आणि लातूरकडे जाऊन पोचा. म्हणजे त्यामुळे त्या दुपारी 12-1 पर्यंत येऊन पोचल्या होत्या आणि आम्ही त्याच दिवशी रात्री इथे येऊन पोचले. आणि तिथे आल्यावरती 3-4 गोष्टी आधी समोर आल्या की हॉस्पिटलला प्रत्येक घरातलं कोण ॲडमिट आहे
याचीच माहिती लोकांना नव्हती. त्यामुळे तो मनुष्य दगावलेला आहे का ढिगाऱ्याखाली आहे का आपल्या घरचं माणूस जे आहे ते दुसऱ्या गावात कुठे घाबरून गेलेलं आहे किंवा बेशुद्ध अवस्थेत पडलेलं आहे हेच लोकांना कळत नव्हतं. म्हणून आम्ही जे एक आपण नियम केला की जे इतर काम करतायत त्याची द्विरुक्ती करायची नाही, स्पर्धा करायची नाही कुणाही बरोबर. आणि ते आजपर्यंत मी पाळत आलेली आहे की स्पर्धा करण्यापेक्षा आपण जे काम करतायत लोक ते अधिक चांगलेपणे करण्यासाठी मदत करावी. दुसरं नाही तर जे काम कुणीच करत नाही आहे ते आधी पहिलं शोधावं आणि त्याच्यामध्ये आपण कामाला सुरुवात करावी. तर तिथे असं लक्षात आलं की लोकांना हॉस्पिटलमध्ये जाणंसुद्धा शक्य नव्हतं कारण गाड्याच नव्हत्या. जाणार कुठे शोधायला. मग आम्ही लगेच दुसरी टीम पण बोलावली पुण्यावरून आणि इथलेही काही आमच्या ओळखीचे संस्था संघटना होत्या त्यांच्याबरोबर फार नाही पण एक 4-5 जणी. आमचं काय झालं तेव्हा आमचं निवासी केंद्र चालू होती म्हणजे स्त्री आधार केंद्र. आम्ही एकट्या ज्या अल्पवयीन महिला आहेत, अल्पवयीन म्हणजे 18 ते 22 मधल्या परंतु ज्यांना पतीने सोडून दिले अशा मुलींसाठी किंवा विधवा आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रशिक्षणाचं केंद्र चालवत होतो. त्यामुळे त्यातले ज्या स्वयंसेवकांना घरच्या विधांना विचारलं किंवा तुम्ही येऊ शकेल का मुलगी तर त्या यायला ताबडतोबच तयार झाल्या की आम्हाला उलट संकटात मदत करता येते तर आम्ही पण येतो. त्यामुळे अशा व्हॉलेंटियर्स काही संस्थेतल्या कार्यकर्त्या अशा मिळून लगेचच आम्ही अजून 10-12 जणींना बोलवून घेतलं आणि लातूरमधल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये नोंद घ्यायला सुरुवात केली की कुठे कुठे कुठल्या गावचे पेशंट्स आहेत. आणि ते आम्हाला आरोग्य विभागाचे जे अधिकारी होते त्यांच्याशी बोलून त्यांना आम्ही सुचवलं हे की तुम्ही याच्या याद्या लावा हॉस्पिटलमध्ये की या गावचे हे लोक आहेत आणि ते वर्तमानपत्रात जर का प्रसिद्ध केलं तर आपोआपच थोडंफार तरी लोकांना कळेल किंवा फोनवरती तलाठी आणि सरपंचांना कळवलं पाहिजे की या गावची ही माणसं आहेत. अर्थात त्यावेळेला प्रवीणसिंह परदेशी होते कलेक्टर आणि त्यांनासुद्धा एखादा मुद्दा सांगितला की ताबडतोबच तो लक्षात येतो. त्याबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे सामूहिक अंत्यसंस्कार चाललेले होते आणि अंत्यसंस्कारामध्ये आपल्याला कल्पना आहे की बहुतेक ठिकाणी पुरुष वर्ग त्या अंत्यसंस्कारात असतो. काही ठिकाणी महिला जातात पण काही ठिकाणी तर एकाच घरातलं छोटं बाळ पण गेलेलं आहे, पती गेलेला आहे. अशा वेळेला स्त्रियांना तिथे जाऊन काही भेटणं किंवा बोलणं शक्य नव्हतं. त्यामुळे मग आम्ही ज्या ज्या गावात अंत्यसंस्कार होत होते त्या गावांमधल्या घरांना जाऊन कुटुंब भेटी सुरू केल्या. आणि मग तिथे महिला जेव्हा भेटायच्या त्यावेळेला तिचा पती गेलेला आहे त्याला समजवायचं आणि आता यांना कशा पद्धतीने उभं राहायचं, कशा पद्धतीने त्या काय करू शकतील. ज्यांची घरं होती किंवा मोडलेली घरं होती किंवा नातेवाईकांकडे होते त्यांच्या घरी भेटी झाल्या. त्याच्यानंतर 7-8 दिवस तर लोक सार्वजनिक ठिकाणीच राहत होते कारण तोपर्यंत जेवण खाण त्यांना शक्यच नव्हतं. जी पूर्ण उद्ध्वस्त झालेली घरं होती तिथे रसोडा चालू होता, लोकांना जेवण मोफत मिळत होतं, धान्य मिळत होतं काही ठिकाणी. तर तिथे असं लक्षात आलं की बरेचशा बस येत होत्या आणि तिथे अन्नधान्याच्या वितरणाचं कुठेतरी एक नियम किंवा त्याच्यात एक कुठेतरी संवेदनशीलता आणणं गरजेचं होतं. त्यामुळे एक हॉस्पिटलचा प्रश्न होता, ज्या स्त्रिया एकट्या झालेल्या आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधायचं गरज वाटली आणि तिसरं म्हणजे वस्तूंचं जीवनावश्यक वाटप होत असताना या कुटुंबामधल्या जो माणूस धडधाकट आहे तो लाईनीत जाऊन उभा राहू शकत होता किंवा बसमधून येऊन काही लोक रस्त्यावरती जी गावं आहेत तिथे भराभर बिस्किटं कपडे फेकून निघून जात होते कारण त्यांना परत जायची घाई होती आणि अजून मदत त्यांना आणायची होती. मग अशा वेळेला आता अलीकडे खूप फरक झाला आहे की एकत्रित सेंटर केलं जातं, तिथे वस्तू सॉर्टिंग केल्या जातात. तर त्या वस्तूंच्या वाटपाच्या मध्ये असं लक्षात आलं की ज्यामध्ये शारीरिकदृष्ट्या चॅलेंज लोक असतील, कमी दिसणारे लोक असतील, कमी ऐकू येणारे लोक असतील, छोटी बाळं असणारी महिला असतील, हे असे धावत जाऊन वस्तू घेऊ शकत नव्हते. म्हणून मग आम्ही असं ठरवलं आणि बाकी NGOशी बोललो जे आले होते त्यांच्याशी की आपण घरपोच वस्तू वाटप सुरू करूया. आणि म्हणून सरकारच्या रेशनवरून आलेल्या बाबींमध्ये ठराविक गोष्टी होत्या, डाळ तांदूळ किंवा या गोष्टी होत्या, परंतु गहू असेल, पीठ असेल, मग त्याचा एक संच तयार केला की ज्या संचामध्ये दळलेलं पीठ आहे, तेल आहे, मसाला आहे, मीठ आहे, त्याचबरोबर कांदे आहेत, बटाटे आहेत, म्हणजे त्यांना भात वरण स्वतःला ज्यांना शक्य होईल त्यांना करता येईल हा एक सुरू केला. दुसरं वस्तू देत असताना सुद्धा असं दिसलं की थोडं थंडीचे दिवस होते, ज्यांच्या घरात छोटी मुलं होती तर तिथे सरकारकडून पण ब्लँकेट्सचं वाटप चाललेलं होतं. पण तिथे सुद्धा असं व्हायचं की जे पुढे रांगेत येत आहेत जोराने त्यांना मिळत होता तो सगळीकडे. तुम्हाला आठवत असेल तेव्हा
आताचे आपले एक अधिकारी आहेत फार मोठ्या पदावर, त्यांना घेराव पण घातला होता लोकांनी की वाटपामध्ये हे असं होतं. खरं त्यांचा किती दोष होता हा प्रश्न होता. आम्ही तेव्हाही म्हटलं की ज्या संघटना घेराव घालत होत्या त्यांना की असं घेराव वगैरे करण्यापेक्षा आपण जी शक्य ती मदत करावी. मग या सगळ्यामध्ये असं झालं की डोनर्सची प्रचंड रीक चालू झालेली होती आणि त्यामुळे ह्या सगळ्या सुसूत्रीकरणामध्ये जे माणसाला उभारी देण्यासाठी किंवा स्त्रियांच्या विशेष प्रश्नांवर काम करण्यासाठी काम करू इच्छित आहेत त्या प्रयत्नांची काही फार कोणाला कदर नव्हती. म्हणजे खरं सांगायचं ना तर ह्या कामाची गरज आहे हेच मुळी कोणाला लक्षात आलं नव्हतं. त्यामुळे बरेचसे जण म्हणायचे आमच्याकडे हां तुम्ही सास्तूरमध्ये काम करताय, मग सास्तूरमध्ये आम्हाला घर बांधायला लोक मिळाली, हां मग तुम्ही कुठलं गाव घेताय सांगा, मग अमुक घ्या, मग तुमच्याकडे किती कोटी आहेत सांगा, त्याप्रमाणे घर बांधतो. आमच्याकडे खरं तर मनुष्याची सेवा करण्याची वृत्ती सोडून काहीच नव्हतं. मग आम्ही म्हटलं असं म्हणण्यापेक्षा मग त्यावेळेला आम्ही जेव्हा बोललो मग सामाजिक संस्था एकत्र आल्या. मग आम्ही आमचं एक स्वतः डिसिप्लिन केलं, शिस्त केली की आधी एक तक्ता तयार केला की कोण कुठल्या गावात काम करते संस्था आणि कुठले विषय आपण हाताळतोय. त्याचं तेव्हा दिसलं की काही गावांमध्ये एकही संस्था नाही पोचली आणि म्हणून मग आता ज्या नवीन संस्था येत आहेत त्यांना आपण तिथे डायरेक्ट करावं. आणि आम्ही स्वतःहून समाज कल्याण विभाग आणि महिला बालविकास विभाग, तर महिला बालविकास विभाग तर सेपरेट नव्हताच, तो सामाजिक न्याय विभागात होता. त्यांना कळवलं की आम्ही अशा अशा संस्था आहोत आणि आम्ही असं काम मदतीचं महिला आणि बालकांच्या बरोबर इतरही काही काम आमची करायची इच्छा आहे. तर ह्या सगळ्यामध्ये शेतीचा प्रश्न जसं आम्ही घरोघरी जाऊन भेटायला लागलो मृत कुटुंबियांना, तिथे स्त्रिया म्हणायला लागल्या की आता म्हटलं शेतीचं काय करणार तुम्ही. तेव्हा त्यांनी सांगितलं की आता काय करणार, घरातला पुरुष माणूस गेलेला आहे, आमच्याकडे तर पद्धत आहे की 1 वर्षभर बाहेर पडायचं नाही घराबाहेर. मग म्हटलं पण तुम्ही जाणार कशा, शेतीत तुम्ही देखरेख केली नाही किंवा सीड्स आणली नाहीत, बीजा हे आणले नाहीत, बी बियाणं आणलं नाही, खतं आणलं नाही, तर कशा प्रकारे करणार. तर मग तेव्हा त्यांनी म्हणाले नाही आमचं इच्छा आहे की आम्हाला मरण पाहिजे, आम्हाला मृत्यू पाहिजे आणि आम्हाला आत्महत्या करावीशी वाटते, आमची नातवंडं नाही आहे जिवंत, अशाला जगून तरी काय करायचं. मग मी तर बऱ्यापैकी म्हणजे अशी एवढी देवाच्यावरती विश्वास होता पण देवाची शक्ती काय याची मला स्वतःलाही जाणीव नव्हती. मी त्यांना सहज म्हटलं की तुम्ही अशी एक इच्छा सांगा. जवळजवळ 25-30 गावात आम्ही महिलांना तोच प्रश्न विचारला एकाच दिवशी की तुमची कशामुळे तुम्हाला जगावं असं वाटेल. आणि मला त्या महिलांनी सांगितलं की आम्हाला विठ्ठलाचं दर्शन एकदा घ्यायचं आहे, आम्हाला जर का विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन मिळणार असेल तर आम्ही जगायला तयार आहोत. मग आम्ही त्याला सांगितलं की 1 वर्षानंतर आपण हे सगळं काम झालं की एकदा विठ्ठल रुक्मिणीला सगळे जाऊ, तुमच्या दर्शनाची आम्ही व्यवस्था करू, पण तुम्ही आता वचन द्या की तुम्ही आत्महत्या करणार नाही आणि शेती असेल, मुलांचं शिक्षण असेल, नाही तर मुलींचं लवकर विवाह करून टाकले जातात, या सगळ्या कामांच्या मध्ये तुम्ही स्वतः बाहेर याल. आणि मग घरातल्या बाया बापड्या होत्या, म्हाताऱ्या कोताऱ्या बायका होत्या, त्यांना म्हटलं की तुम्ही सुनेला पाठवायला पाहिजे घराबाहेर, तुम्ही जर का तिच्यावर उभ्या राहिल्या नाहीत तर काय. आणि तुम्हाला सांगते मी काही दिवसांमध्येच मग मी पुढच्या विषयांकडे येते हळूहळू, पण त्याच्यात काही महिला म्हणायला लागल्या की बाई आम्ही बाहेर पडणार नाही. म्हटलं का. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे काही लोक वाईट नजरेने पाहतात आणि त्याच्यामुळे मग ते मदत करायला येतात पण त्यांचा हेतू वेगळा असतो. काहींनी सांगितलं की बटाईने जमीन देऊन टाका तुमची म्हणून आता एक पुढे येतात. मग आम्ही विचार केला, मग इथे आम्हाला सरकारची मदत झाली. आम्ही शरदराव पवारांना सांगितलं की असं भराभर भूमिहीन होतील विधवा महिला अशी शक्यता आहे. दुसरं आम्ही त्यांना सांगितलं की सामाजिक संस्थांची कदरच मुळी नाही आहे प्रशासनामध्ये. मग त्यांनी बोलावून घेतलं सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सांगितलं की या नीलम गोरे काम करतायत आणि तुम्ही एवढं करायचं की त्या जे सांगतील त्याच्यामध्ये तुम्ही कामामध्ये त्यांचं सहकार्य घेतलं पाहिजे. मग त्याच्यानंतर मात्र बरेचसे एकदम जादूसारखं चित्र पालटलं थोडंसं. पण अजून एक महत्त्वाची घटना घडली की महिलांशी आम्ही बोलायला येतोय म्हटल्यावरती गावातले पुरुषसुद्धा आम्हाला भेटायला यायला लागले. दुसरं ज्या संस्था येत आहेत त्या संस्था काहीतरी दिल्या की लोकांचा इंटरेस्ट संपायचा. मग ते म्हणायचे आता पुढे काय. मग आम्हाला मदत करणाऱ्या काही संस्था पुढे आल्या की ज्यांनी सांगितलं की तुम्ही हे काम करा, त्याच्यासाठी काही तुम्हाला वाटलं की प्रशिक्षित लोक घ्यायला पाहिजेत, आता शेती महिलांना काम करण्यासाठी सहकार्य करायचं तर काउन्सिलर्स आमच्याकडे होते MSW, पण शेतीविषयक यांना गरज पडली जर का काही तर कोण त्यांना सांगणार. मग आम्ही ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून महिला काही जणांना घेतलं, काही पुरुषांना घेतलं आणि अगदी असं केलं साधं की 4 गावांच्या पाठीमागे एक अधिकारी असेल,
की जो त्यांच्या शेतांवर जाईल किंवा ती शेतांवर जाईल बघेल. जसं हे तुम्ही आता म्हणालात ना शेती आणि हे, पण अनेक ठिकाणी महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणून मग शिलाई मशीन असेल, अनेक गोष्टी अशा केल्यात. तर त्याची रचना तुम्ही ती कशी केली होती आणि आता साधारणपणे आढावा घेताना किती महिलांना आपण आधार देऊ शकलो? एक काय झालं, मदत कार्यातच एक लक्षात आलं की महिलांनी बघितल्या त्या म्हणाल्या तुमच्या हातात बांगड्या आहेत, आमचे हात भोंडे आहेत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या बांगड्या पण फुटलेल्या आहेत सगळ्या जणांच्या. दुसरं मदत जी आली त्याच्यामध्ये त्या काळामध्ये त्यांना पॅन्ट शर्ट असे लेडीजचे ड्रेस आले, पंजाबी ड्रेस आले की जिथे त्या महिला ते घालतच नव्हत्या. साड्या ट्रक भरून आल्या होत्या, ट्रक भरून, पण ब्लाऊज नव्हते. पेटिकोट आले होते पण त्याच्यात नाड्या नव्हत्या. तरुण मुली असतील तर काही बायका तरी सॅनिटरी नॅपकिन्स वगैरे वापरत होत्या थोड्याफार, किंवा कापडं जी वापरायला लागतात मासिक पाळीच्या वेळेला तीसुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे तिथे असं लक्षामध्ये आलं की स्त्रियांच्या बोलण्यामधून त्यांच्या गरजा आपल्याला कळत आहेत आणि त्या गरजांनुसार आम्ही काम करत गेलो. त्यामुळे आम्ही काहीतरी वस्तू ठरवून पुंजी ठेवली होती आणि ती महिलांना वाटत सुटायची हा भाग नव्हता. याचं कारण थोडं बॉम्बस्फोट वगैरे मुंबईत झाले त्यावेळेलाही आम्ही काम केलेलं होतं. त्याच्यापूर्वी काही ठिकाणी जातीय दंगली होतात, तिथेही काही कुटुंबांना भेट दिली होती आणि आमच्या एक लक्षात आलं होतं की कुठल्याही दबावाशिवाय जेव्हा स्त्रिया खाजगीत बोलतात तेव्हा त्या खरं सांगतात. मग त्यांना आम्ही विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तेव्हा त्या सांगायचं मग आम्हाला कांडपचं मशीन पाहिजे किंवा आम्हाला पिठाची गिरणी पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की अरे आता लग्न कार्य तर आता लगेच होणार नाहीत, पण घरामध्ये दुसरं काय असेल. मग मी त्यांना म्हटलं बांगड्या विकत मिळणार नाहीत का इकडे, तर त्या मला बांगड्या कशा विकत मिळणार. गावातल्या महिलांची मिटिंग घेतली, 7-8 बायका पुढे आल्या. त्या महिला आम्ही आहोत ना बांगड्या विकणाऱ्या, पण आमच्या बांगड्याचमुळे घरात अडकून त्याच्या चक्काचूर झालेला आहे, तर आम्हाला बांगड्या कोण विकत घेऊन देणार. मग आम्ही काही डोनर्स आले होते त्यांना म्हटलं की निदान आम्हाला तुम्ही काही मदत करा याच्यामध्ये. तर मग आम्ही ज्या म्हणजे बलुतेदार 12 जे आहेत, मग कुंभार आहेत, चर्मकार आहेत, बांगड्या विकणारे आहेत, तांबट आहेत, अशांचे ज्यांचे व्यवसाय नी हे नुकसान झालं होतं त्या सगळ्यांना 10-10 हजाराची मदत केली. आणि जरी मला वाटतं की 100 ते 150 यांना आम्ही मदत केल्यावर मग काही दिवसांनी महिला आर्थिक विकास महामंडळाची मी अध्यक्ष झाले होते. त्यामुळे मग त्यांच्याकडून सुद्धा हे सगळे प्रोग्राम आम्ही गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केले. आणि पीपल्स ॲक्शन फॉर डेव्हलपमेंट म्हणून शासनाचं त्यावेळेला अधिकारी होते संजीव खांडेकर म्हणून, ते काम करत होते. त्यांच्याकडे हे सगळे आम्ही अनुभव मांडले की महिलांना कशाची गरज आहे. मग शेतीच्या संदर्भात तर माझा अंदाज मी सांगेन की कमीत कमी आमच्या कार्यक्रमांना 6 ते 7 हजार विधवा महिला आणि एकट्या महिला असायच्या. आणि त्या 6 ते 7 हजार महिलांना थेट मदत जी आहे, मग अन्न रूपाने असेल, कपडा रूपाने असेल, आत्मविश्वासाच्या रूपाने असेल, किंवा काही जणींना एक सगळ्या समाजातून जो दुजाभाव सहन करायला लागत होता त्यांच्या आयुष्याला पुन्हा झळाळी देण्याचं काम आम्ही 7 ते 8 हजार महिलांपर्यंत केलं. कारण त्यांची थेट उपस्थिती असायची अनेक शिबिरांमध्ये. म्हणजे एक परिषद उमरग्यात घेतली आणि एक परिषद औस्यात घेतली तर तिथे 2,500-3,500 हजार महिला असायच्या. त्यात कौटुंबिक प्रश्न असणाऱ्या काही महिला होत्या. काही गावांमध्ये धोरणात्मक फरक कसा झाला की जिथे नवीन लग्न झालं होतं तिथे दुर्दैवाने काय करायचे की सर्व्हेला जेव्हा लोक जात होते सरकारी, तेव्हा ते सांगायचे आमची सून नाहीच आहे, आमची सून पण वारलेली. पण प्रत्यक्षात तिचं नाव रेशन कार्डात असायचं. आणि मग आम्हाला लक्षात आलं की तिचं माहेर शोधून चौकशी केली तर ती जिवंत असायची माहेरी. पण हिला आता मूलबाळ नसलेल्या बाईला संपत्तीत वाटा द्यायला लागू नये किंवा मुलगीच असेल तर तिला परत घ्यायचीच नाही. आणि म्हणून मग कॉम्पेन्सेशन जे मिळत होतं ते फक्त आपल्याला मिळावं असं सुद्धा करणारी प्रत्येक गावात आम्हाला 2-4 कुटुंब सापडली. आणि मग त्यावेळेला आम्ही ग्राम न्यायालय, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकाऱ्यांशी बोलून तो एक कार्यक्रम सुरू केला की त्या गावामध्ये असा वाद असणाऱ्या कुटुंबांना बोलवायचं. आणि विधी आणि न्याय विभागाने त्यांचे अधिकारी पाठवले होते आणि ते नीट उलट तपासणी घ्यायचे. मग सून कधी गेली, मग तिचा मृत्यूचा दाखला आहे का, मग तुमचे कोणी ओळखीचे लोक आहेत का, मग त्या गावात परत 8 दिवसांनी तारीख द्यायची. आणि अशा याच्यात सुद्धा आम्हाला 100-150 महिला सापडल्या की ज्या जिवंत होत्या पण त्यांना मृत झालेत असं म्हणत होते. आणि दुसरं एक लक्षात आलं, बायकांना विचारलं तर पुढे मुलाचं काय शिकवायचं आहे. नाही, मुलाला शिकवायचं पण आता लेकर किती दिवस सांभाळायची, मग आता लवकरात लवकर तिचं लग्न करून टाकायचं. म्हणजे हे पण मी एका अभ्यासात वाचलेलं होतं की बाई जर का विधवा असेल किंवा एकटी असेल तर ती स्वतःच्या मुलीचं पण लवकर लग्न करून देते जेणेकरून त्या जबाबदारीतून मुक्त व्हावं. म्हणजे ह्या 8-10 विषयांच्या बरोबर अजून एक प्रश्न आला आम्हाला समोर
की अशा मुलीला आम्ही सांभाळतो म्हणणारे पण काही बोगस नातेवाईक उभे राहिले. आणि ते कुठेतरी आता ते कोविडच्या वेळेला आपल्याला ते चित्र दिसलं, कोणीतरी काका कोणीतरी मामा म्हणून. तर जी मुलं मुली पूर्ण अनाथ आहेत अशी जवळजवळ 400 मुलं होती की ज्यांचे ते गावात अशी फिरताना दिसायचे. म्हटलं ही मुलं मुली कुठे फिरतायत, तर मग कळलं की यांचे आई वडील दगावलेले आहेत. म्हणजे असा प्रश्न जेव्हा कधी येतो, जेव्हा मोठी युद्ध होतात आणि त्या युद्धामध्ये निराधार मुलांचं काय होतं हे रेड क्रॉस सारख्या संघटना ठरवतात. तर तोपर्यंत ही कार्यपद्धती काही इथे पोचलेली नव्हती. मग प्रवीणसिंह परदेशींनी आम्हाला स्त्री आधार केंद्रावर जबाबदारी टाकली की या 400 कुटुंबांचा तुम्ही सर्व्हे करा आणि ही मुलं कुठे राहणं योग्य आहे, त्या माहेरचे लोक सांभाळू शकण्यासारखे आहेत का, सासरच्या लोकांची तयारी आहे, म्हणजे घरचं जे तिचं आहे, आणि त्या मुलांची इच्छा काय. आणि मग त्या मुलांची इच्छा नातेवाईकांकडे राहायची असेल तर अन्यथा तोपर्यंत ती मुलांचे पालक हे जिल्हाधिकारी असतील आणि मग त्यांना प्रॉपर्टीत वाटा मिळाला पाहिजे. या पद्धतीने त्यांना समजावून मग शेतीत वाटा. आणि त्या मुलांना जर का असं वाटलं की मग काही संस्था आल्या आणि त्यांना शिकायलाही घेऊन गेले मुलांना तिकडे. पण या मुलांचं म्हणजे ज्याला आपण म्हणू या 400 म्हणजे एकूण महिलांच्या संख्येबरोबर मुलांच्या सुद्धा अधिकाराचं रिस्टोरेशन त्याच्यामध्ये झालं. याखेरीज अजून एक प्रश्न झाला की जे वयोवृद्ध नाही पण मध्यम वयीन लोक होते त्यांच्या घरांमध्ये पत्नी वारलेली आहे, त्यांनी जवळजवळ महिन्यातच लग्न करून टाकली. आणि ती तुम्हाला माहिती असेल, तुम्ही स्वतः इतकं कव्हर केलेलं आहे आणि तुम्ही इतकं संवेदनशीलतेने लिहिलेलं आहे लोकसत्तेमध्ये या विषयावरती. म्हणजे मी एक आपल्या माध्यमासाठी हे सांगते. आणि तो विषय नाजूक होता. आणि हे लग्न कुणाशी करत होते तर परत 17-18 वर्षाच्या मुलींशी. आणि त्यामुळे 10 वर्षांनी असा प्रश्न तयार झाला की मध्यमवर्गीय व्यक्ती गेलेली आहे आणि परत नव्याने विधवा तयार झालेल्या आहेत. काही महिलांनी नसबंदीची ऑपरेशनसुद्धा उलटवून घेतली आणि वयाच्या 30-35व्या वर्षी मूल गेल्यामुळे परत त्या माता झाल्या आणि मातृत्व त्यांना घ्यायला लागलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात लग्न झाली. स्त्रियांनाचं काय, तर त्यावेळेला मग ज्या मुलं नसलेल्या महिला आहेत त्यांची काय इच्छा आहे, काय तयारी आहे. आणि आम्ही गावाच्या गावं अशी बैठका घेतल्या ठिकठिकाणी आणि त्यांना कोण नक्की मदत करणार आहे, खरंच माहेरचं आहे सासरचं आहे का, आणि गाव म्हणजे काय, गाव म्हणजे या स्त्रीला मदत करणारं आहे का काय. आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की तिला स्वमदत म्हणजे एकमेकीला मदत करणं हीच यंत्रणा आहे. आणि ते एका अर्थाने गावातलं तिचं ते माहेर असं जर का केलं तर ती सन्मानाने जगू शकेल. आणि म्हणून आपण जे म्हणालात की पायावर उभं राहण्यासाठी मग बचत गट, ज्या महिलांना थोडीफार छोटी मोठी कर्ज घेऊन काम करायचे, बियाण्यांसाठी कर्जाची मदत, काहीदा तर अगदी ज्या आम्ही त्याच्यात काढल्या महिला की ज्यांना जास्त मुली होत्या किंवा जास्त मुलं होती एकूण, त्यांना मदत मिळणं फार अवघड होतं कारण त्यांना खावटीचाच प्रश्न होता. अशा आम्ही 400 स्त्रिया निवडल्या की ज्यांची 3-4 मुलं आहेत. आणि त्या काळात अजूनही लोक 4 मुलं वगैरे होती काही ठिकाणी. तर ती अशा कुटुंबांमधल्या 400 महिला निवडल्या आणि त्या प्रत्येकीच्या 3 एकर शेतीसाठी लागणारं बियाणं आणि खतं आम्हाला काही संस्थांनी मिळवून दिलं. आणि या प्रत्येक गावोगाव त्यांना ते देणं, तो माल विकून देणं, असं 3 वर्ष काम आम्ही केलं. आता माझ्या मनात एक प्रश्न आला, शेवटचा प्रश्न, की या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तर 30 वर्षात नंतर जेव्हा भूकंपाच्या विषयाकडे पाहता, कारण प्रश्न क्लिष्ट आहे, ह्याच्यावरती 1-2 तासही बोललं तरी कमी पडणार आहे. पण जसं तुम्ही सांगितलं विधव्या आहे, परित्यक्त्या आहे, अशा महिला स्वतःच्या पायावर उभं राहिल्या आणि त्यांनी एक वेगळं विश्व निर्माण केलं, असे एखाद दुसरे किस्से आम्हाला सांगा ना. भूकंपाच्या संदर्भात सांगण्याच्या आधी मला एक थोडंसं फ्रेमवर्क सांगायला पाहिजे की 93ला भूकंप झाल्यानंतर 95मध्ये 2000मध्ये महिला धोरण झालं. बरोबर. त्यानंतर जागतिक स्तरावरती संयुक्त राष्ट्रसंघाशी जोडलं जाण्याची मला संधी मिळाली. आणि असं लक्षात आलं की नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वत्र हे घडतं. बरोबर. म्हणजे ओरिसामध्ये वादळानंतर मुली विकल्या गेल्या, सुनामीमध्ये अधिक महिला मृत्युमुखी पडलेल्या दिसल्या कारण त्यांना झाडं चढता येत नव्हतं, पळून जाता येत नव्हतं. आणि त्यांनी घरातल्या म्हाताऱ्या लोकांना आणायला गेल्या त्या, आणि तिथे त्यांना धरून ठेवलेल्या अवस्थेत सासू किंवा सासऱ्याबरोबर सून मृत्युमुखी पडली असं दिसून आलं. त्यामुळे एक ज्याला आपण म्हणून स्त्रियांचे विशेष प्रश्न या सगळ्या नैसर्गिक आपत्तीत आहेत, या विषयावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती मग श्रीलंका,
दक्षिण आशियामध्ये मला मांडणी मी केली की ज्याने धोरण इन्फ्लुअन्स होऊ शकलं. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आम्ही 27 देशांबरोबर याच्यावर चर्चा केली आणि त्यांनी आता इंडिकेटर्स तयार केले जागतिक स्तरावरती महिला बालकांसाठीचे. उदाहरण सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की आमची त्या गावामध्ये नावं सांगणं योग्य वाटत नाही, पण कोमल म्हणून एक आहे की जी त्या गावामध्ये होती, छोटी मुलं होती 2 तिला, परंतु ती असं म्हणेन की त्यांनी बचत गट केलेच, पण शेतीला त्यांनी स्वतःला बाजारभाव पण मिळवला आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः पायावर ते उभ्या राहिलेल्या आहेत त्या ज्या आहेत त्या. एका तर गावामध्ये मी सांगेन की नंतर मला त्यांनी माविमच्याकडून मदत घेतली. त्या महिला बचत गटांनी अनेक गावोगाव उभं राहण्यासाठी सगळं साहित्य विकत घेतलं, म्हणजे सतरंजा, लाऊडस्पीकर, लग्नाच्या ताटवाट्या आणि कॅटरिंग आणि अशा समारंभांचा बिझनेस त्यांनी सुरू केला. त्याच्यामधून त्या सगळ्यांना त्याची मदत होत होती. दुसरं काही स्त्रियांचं आम्ही पाहिलं की या बांगड्या विकणाऱ्या किंवा चर्मकार समाजाच्या महिलांच्या बरोबर शेतीमधल्या ज्या महिला होत्या त्यांनासुद्धा परिस्थिती, त्यांना कर्जबाजारी त्या झाल्या नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या मुलांना त्या शिकवू शकल्या. आणि आमची एक लक्ष्मी म्हणून आहे, तर ती त्याच भागात राहते, तावशीगडला राहते आत्तासुद्धा, आणि तिथेच गावात ती विवाह केल्यानंतर ती शिकत होती. तेव्हा ती 7वी 8वीत होती, नंतर ती 10वी झाली. संस्थेच्या मध्ये आम्ही तिलाही त्याच्यासाठी मदत केली आणि ती आता अंगणवाडी सेविका म्हणून त्याच गावामध्ये काम करते. त्यामुळे बऱ्याचशा जणी या सिस्टर्स किंवा अंगणवाडी सेविका, शिक्षिका, काही जणी तर सरपंच झाल्या. कारण काय झालं की तीच बाई सुशिक्षित होती गावामध्ये आणि त्यांना लोकांनी त्याच्यामध्ये पायावरती उभं करण्यासाठी म्हणून सहकार्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांनाही एक समाज मान्यता मिळाली. आज अनुसया कांबळे म्हणून आमच्या कार्यकर्त्या होत्या किल्लारीच्या, तर त्यांची म्हणजे सून आज आली होती आणि त्या सगळ्या पुरुषांच्या घराण्यामध्ये एकच महिला अशी होती, पांढरी साडी नेसलेली होती, साधारण मी जसा ड्रेस करते, बंद गळ्याचा ब्लाऊज वगैरे, केस वगैरे बांधलेले, आणि धावत होती इकडे तिकडे. मग मी तिला म्हटलं की तू कोण आहेस, कुठली कार्यकर्ती आहेस? ते मला मी अनुसया कांबळेंची सून आहे आणि मी आता हे तुमचंच काम करते. अरे वा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे काम केल्यानंतर जेव्हा दुष्काळ आला 2012-13ला, तेव्हाही आम्ही विडो आणि एकल महिलांना मदत केली. आणि काय झालं आहे समाजामध्ये ना, आज एकट्या स्त्रीला एकत्र कुटुंबात लोक मदत करत नाही आहेत. भाऊ बहिणी हे सुद्धा मदत करतातच असं नाही, काही ठिकाणी त्याच सांभाळत असतात. कारण जो वारला मुलगा आत्महत्या करून किंवा अन्य कारणामुळे तो करता असतो घरातला, दबावामुळे त्याचा मृत्यू झाला असतो. तर या स्त्रियांनी सुद्धा आजही त्यांचे अर्थहाक असते की आम्हाला अजून मदत मिळाली पाहिजे. पण कोविड काळामध्ये आणि आत्तासुद्धा आनंदाचा शिधा वगैरे जे कार्यक्रम होतात अतिशय ते चांगले आहेत. पण आज त्यांची एक मागणी असते सगळ्यांची, एकल महिलांची, की त्यांना एक ओळखपत्र मिळावं, जेणेकरून त्यांना ते मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न चालला आहे. आणि हे स्मृतिवनांच्या निमित्ताने गावागावामध्ये मला खरोखर म्हणजे राज्य शासनाचे मनापासून आभार मानायचे. देवेंद्र फडणवीस त्याला मुख्यमंत्री होते आणि सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होते. त्यांनी ताबडतोब ती कल्पना स्वीकारली. त्यावेळेला कलेक्टर होते, पोळ होते मला वाटतं, आणि त्यांनी ते लगेच पोले होते तर त्यांनी लगेच ते गावामध्ये अंमलबजावणी सुरू केली. आणि लिंबाळा गाव जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दत्तक घेतले होते, तिथे मी जाऊन आले. तर ते लिंबाळा गावमध्ये आता लोक काय म्हणतात की आम्हाला रस्ते करून द्या. मी काय म्हणते, नवीन मागावं असं वाटतं, ही पण जीवनाची उभारी आहे. म्हणजे आम्हाला मरावं असं वाटतं, इथून ते आम्हाला रस्ते करून द्या, तर म्हणजे जीवनाचा मार्ग त्यांना सापडला आहे. आणि तुम्हाला दुसरं मी सांगेन की जीवनाचा मार्ग त्यांना जसा सापडला तसं मलाही खूप शिकता आलं. एवढ्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं, म्हणजे मी नाव दिसतं माझं नीलम गोरे, पण ज्योती कोटकर आहे, अनिता शिंदे आहे, रेखा वायाळे, मंगल पगारे आहे, चित्रा कवाष्टे आहे, सुरेखा देशमुख आहे, शिरीष कुलकर्णी आहे, लातूरमधले गौतम गालफाडे आहेत, प्रदीप महाजन वारले, सविता कुलकर्णी आहे, लक्ष्मी मनोहर आहे, महानंदा भारती आहे, वेदपाठक आहेत, संग्राम मलशेट्टी आहेत. जो मी तर म्हणेन जाऊन येऊन मदत करणारे 200 ते 300 कार्यकर्ते यामध्ये भेटले. त्यातले अनेक जण दुसरीकडे जॉब करतायत, कोणी स्थिरस्थावर झालेले आहेत आयुष्यामध्ये, कोणाची मुलं पोलीसमध्ये लागलेली आहेत. या सगळ्या कुटुंबांचं मिळून एक आम्हाला जो सहभाग मिळाला, त्याच्यात मुंबई पुण्यामधले अनेक आमचे अधिकारी आले कार्यक्रमाला, त्यांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. या कामाच्या आधाराने मी सभागृहामध्ये वेळोवेळी मांडलं, त्याची दखल वेळोवेळी घेतली गेली. आणि मग आता इर्शालवाडी किंवा माळीण इथे इर्शालवाडीला गेले तर
त्या कंटेनरमध्ये राहणाऱ्यांचे काय प्रश्न आहेत त्याची मला जाणीव होती. त्यामुळे शिंदे साहेबांना मी लगेचच सांगितलं की आज कंटेनरमध्ये आहेत ते, पण त्याचं सॅनिटेशन करायला पाईप जोडले नाहीत तर सगळं तिथे उंदीर आणि प्राण्यांची अस्वच्छता वाजेल. त्यांनी ताबडतोब ते कंटेनर जोडायला पाईपलाईन सगळं सुरू करून घेतलं. त्यामुळे NDRF आणि SDRF यांच्यामध्ये सुद्धा काही नॉर्म्सचे बदल अजून झाले पाहिजेत असा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.